हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। बंधू घरातला हेमंत गोडसे हात दाखवत असल्याचा व्हिडिओ समोर। हेमंत गोडसेंचा हात बघून खरात भविष्य सांगत असल्याची चर्चा। नव्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण। अशोक खरातचा पोलिसांच्या तपासात अजब दावा। माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, तर मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही। बंधू खरातच्या अजब दाव्याने खळबळ। बंधू अशोक खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह। नाशिक पोलीस कोठडीत करण्यात आलेल्या बंधू अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर। बंधू अशोक खरात आता ईडी आणि कस्टमच्या रडारवर। कोट्यवधींचे व्यवहार, विदेश दौरे आणि व्यवहारांची चौकशी होणार, तर विदेशातून आणलेल्या साहित्यांच्या कस्टम ड्युटीवरही सवाल। वसईत महादेवाचा अवतार असल्याचा दावा करत भोंदूबाबानं केला महिलेवर अत्याचार। ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात गुन्हा दाखल। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला आणखी 10 दिवसांची दिली मुदत। इराणी सरकारच्या विनंतीनंतर ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नसल्याचा ट्रम्प यांचा दावा। पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद। युद्धाचा भारतावर परिणाम, राज्यांच्या सज्जतेवर सविस्तर चर्चा करणार। कतारहून 17,600 मेट्रिक टन LPG घेऊन मंगळुरू पोर्टवर अपोलो ओशन जहाज दाखल। पुढील 60 दिवस पुरेल इतका जहाजात इंधनाचा साठा, पेट्रोलियम मंत्रालयाचा दावा। इराणकडून 10 तेलाचे टँकर भेट म्हणून मिळाल्याचा ट्रम्प यांचा दावा। युद्ध थांबवण्यासाठी इराणकडून विनवणी सुरू असल्याचाही ट्रम्प यांचा दावा। इस्रायलकडून लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ले, इमारतींवर केलेल्या हल्ल्यात 30 जण ठार झाल्याचा दावा। सांगलीत चोरीच्या संशयावरून वडिलांनीच केला 2 मुलींचा अमानुष छळ, 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू। चला सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। एसआयटीचं पथक पुन्हा एकदा बंधू अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात दाखल झालेलं आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात हे बंधू खरातचं कार्यालय आहे। काही फिर्यादींना घेऊन एसआयटीचं पथक दाखल झालंय। काल ओकस प्रॉपर्टीच्या कार्यालयात एसआयटीकडून तपासणी करण्यात आली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एसआयटीकडून तपासणी केली जाते। बंधू खरातनं फसवणूक करून किती माया गोळा केली होती याचा तपास एसआयटीकडून केला जातोय। शिर्डी, अहिल्यानगर, नाशिक भागात बंधू खरातच्या अनेक मालमत्ता आहेत। अनेक अधिकारी आणि इतरांसोबत खरातनं भागीदारीमध्ये ही मालमत्ता घेतल्या आहेत। त्यात माजी खासदार हेमंत गोडसे हे बंधू अशोक खरात याला हात दाखवतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। या व्हिडिओमुळे आता चर्चांना उधाण आलंय। बंधू अशोक खरात हेमंत गोडसे यांचा हात बघून भविष्य सांगत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। बंधू अशोक खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची माहिती होती। याच चर्चांना दुजोरा देणारा व्हिडिओ समोर आलाय। नाशिकमधील माजी खासदार हेमंत गोडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी बंधू बाबा अशोक खरातकडे भविष्य बघण्यासाठी गेल्याची चर्चा होती।
नाशिकमधील भोंदू अशोक खरातने पोलिसांच्या तपासात केलेल्या अजब दाव्याने आता नव्या चर्चांना उधाण आलंय. लंकेश, माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, तसं ज्याचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, अशी प्रतिक्रिया भोंदू खरातनं पोलिसांच्या तपासात दिल्याची माहिती समोर आली आहे. तसंच महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग होता, कुणावरही मी जबरदस्ती केलेली नाही, असा अजब दावाही खरातने केला. तसंच यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार, असंही भोंदू खरातने पोलिसांच्या तपासात म्हटल्याचं समोर आलंय. दुसरीकडे भोंदू खरातचा पोलीस कोठडीतही मंत्रजप सुरू होता, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. भोंदू अशोक खरातने तपासात अजब दावा केला. त्यांनी काय म्हटले बघा, माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग आहे, असं भोंदू खरातचं म्हणणं आहे. मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार, असं देखील खरातनं म्हटलंय. भोंदू अशोक खरातचा पोलीस कोठडीतही मंत्रजप सुरू असल्याचं कळतंय. सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी हे भोंदू अशोक खरातचं मूळ गाव आहे. संपूर्ण प्रकरण बाहेर आल्यानंतर गावकऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे आणि या खरातचे भाऊ आणि गावकरीही याबाबत काही बोलायला तयार नसल्याचं दिसून येते. या संपूर्ण प्रकरणामुळे गावकरी निशब्द झालेत. आरोपी खरातच्या कहांडळवाडीत गावातून आढावा घेतलाय हरीश दिमुटे यांनी. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये वावे गावाजवळ असणाऱ्या कहांडळवाडी या गावामध्ये या भोंदू बाबाचं बालपण गेलंय. मी आता त्याच गावामध्ये आलोय. आपण जर बघू शकतो, हे कहांडळवाडी असं एक छोटंसं गाव आहे. वावीपासून दक्षिणेला साधारण 2-2.5 किलोमीटरवर असणारं हे छोटेखानी गाव जे आहे, साधारण 1500 लोकसंख्या असलेलं हे गाव आहे आणि 1100 मतदार या गावामध्ये आहे. कहांडळ आडनावाची जी लोक आहेत ही या ठिकाणी जास्त आहेत. त्यानंतर खरात कुटुंब जे आहे ते देखील या ठिकाणी आहे. जे अशोक खरात जो आहे त्याचे जवळपास 6 भाऊ या ठिकाणी राहतात. जो त्याचा एक सख्खा भाऊ आहे आणि 5 त्याचे सावत्र भाऊ आहेत. खरं तर त्याला 2 आई आहेत आणि पहिली जी आई आहे तिला 5 अपत्य होती आणि दुसऱ्या आईचं खरं तर हा अशोक जो आहे हा मुलगा आहे. ते दोघे सख्खे भाऊ आणि 5 सावत्र असे 7 भावांचं मोठं कुटुंब आहे. त्याची आई जी आहे ते शिर्डी विमानतळ ज्या ठिकाणी आहे, काकडी गावची आहे. त्या ठिकाणी त्याचे मामा वगैरे त्या ठिकाणी आजही राहतात. खरं तर ही घटना घडल्यानंतर हे कुटुंबीय देखील पूर्णतः निशब्द झालेले आहेत, काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. खरं तर हा अशोक खरात या गावामध्ये कधीतरीच यायचा. त्याचं खरं तर इथं वास्तव्य खूप कमी राहिलंय. साधारण 9वी-10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तो या ठिकाणावरनं बाहेर गेला आणि 20-22 वर्षानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा स्वतःला भोंदू बाबा म्हणण्यापेक्षा ज्योतिष तो म्हणत होता, अंकशास्त्रज्ञ म्हणत होता, मंदिर उभं केलं. त्यामुळे लोकांनाही असं वाटत होतं की याने खूप प्रगती केली आहे. मात्र महिलांच्या शोषणाचं जेव्हा त्यांच्या समोर आलं, कानी आलं, त्यावेळीच आता ह्या गावातले लोक देखील, त्याच्या घरचे देखील काही बोलायला तयार नाही आहेत. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, कहांडळवाडी, नाशिक. भोंदू अशोक खरात आता ईडीच्या रडारवरती आल्याची माहिती समोर आली. ईडी, फॉरेक्स आणि कस्टमच्या रडारवर आता भोंदू बाबा आलेला आहे. कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्र ईडीकडे पाठवण्याची तयारी असल्याची ही माहिती आहे. भोंदू अशोक खरातचे विदेश दौरे आणि चलन व्यवहारांची सखोल चौकशी होणार आहे. 21 देशांमधील दौऱ्याचा खर्च या संदर्भात आता फॉरेक्स अँगल ही तपासला जाणार आहे. तपासात घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली. दरम्यान तुर्कस्तानसह विदेशातून आणलेल्या साहित्यावर कस्टम ड्युटी भरली का याचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान आर्थिक व्यवहारांमुळे केंद्रीय तपास यंत्रणाही तपासात सक्रिय झालेल्या आहेत. नाशिक नगरमध्ये भोंदूच्या 52 मालमत्ता असल्याची माहिती एकूण समोर आलेली. एकूणच बनावट खडे, रत्न आणि एल्विश हनी या संदर्भातून कमावण्यात आलेला पैसा हा तपासाच्या कक्षेत आला आणि त्यामुळे खरातच्या ईडी चौकशीतून काय धक्कादायक खुलासे समोर येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडीत HIV टेस्ट करण्यात आली. नाशिक पोलिसांनी खरातची HIV टेस्ट केली. भविष्य सांगण्याच्या नावाखाली अशोक खरात महिलांवर अत्याचार करायचा. दरम्यान अशोक खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
सुषमा अंधारे आणि रुपाली ढोंबरे पाटील यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली. भोंदू अशोक खरात प्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तांना त्यांनी निवेदन दिले. आतापर्यंत रुपाली चाकणकरांची चौकशी का केली नाही असा सवाल रुपाली ढोंबरेंनी उपस्थित केला. चाकणकरांना तातडीनं अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर चाकणकर किंवा त्यांच्या कुटुंबियांचे व्हिडिओ तपासात केवळ सर्वसामान्यांची बदनामी कशासाठी अशी मागणी रुपाली ढोंबरेंनी केलेली आहे. तर याबाबत SIT पथकाची भेट घेणार असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास SIT कडे गेलेला आहे. आम्ही मागणी केलेली आहे, म्हणजे झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी मागणी केलेली आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना तात्काळ आपण अटक केली पाहिजे. त्यांचा सातत्याने शिर्डीमध्ये आणि आर्वीमध्ये जो काही खराताने त्या इतरांवर गुन्हा दाखल केला, तो गुन्हा दाखल करण्यासाठीची पुष्टी किंवा तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव रुपाली चाकणकर ज्या माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष त्यांनी केला होता. माजी मंत्री दीपक केसरकरांकडून भोंदू अशोक खरातचा आहोजाहो करत उल्लेख करण्यात आलाय. खरात प्रकरणामुळे केसरकर चांगलेच वादात सापडलेत. अशात खरातवर आता जाहीरपणे बोलणं थांबवलं पाहिजे. त्यालाही पत्नी आहे, मुलं आहेत असं केसरकरांनी म्हटलं आणि त्यामुळे केसरकरांना पीडितांपेक्षा खरातच्या कुटुंबाची जास्त काळजी वाटते का असा सवाल उपस्थित केला जातोय. वेळेला अशा एखाद्या दुर्दैवी प्रसंगामध्ये कोणाची तरी ओळख होणं हे आपलं दुर्दैव आहे असं मी समजतो आणि त्याच्यामुळे जी बदनामी झाली. आणि खरं तर आता हे पब्लिकली बोलण्याचं थांबलं पाहिजे, कारण त्यांचं सहकुटुंब आहे, त्यांना पत्नी आहे, त्यांना मुलगी आहे, त्यांना मुलगा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पब्लिकली ही चर्चा थांबवून त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल कठोरात कठोर शिक्षा कशी देता येईल याच्यावर आता लक्ष कॉन्सन्ट्रेट